पेज नंबर 115 पासून कंटिन्यू. द अल्केमिस्ट मराठी ऑडिओबुक. स्वप्नांबाबत एक गोष्ट सांगायची आहे तुला, किमयागाराने म्हटलं. तरुणाने घोडा जवळ घेतला. फार पूर्वी रोममध्ये टिबेरियस नावाचा सम्राट राज्य करीत होता. त्याच्या राज्यात राहणाऱ्या एका भल्या माणसाला 2 मुले होती. पैकी एक मुलगा सैन्यात होता. साम्राज्याच्या अतिदुर्गम भागात त्याची नेमणूक झाली होती. दुसरा मुलगा कवी होता आणि त्याच्या कविते रोममध्ये अतिशय लोकप्रिय होत्या. एका रात्री वडिलांना स्वप्न पडलं, पुढच्या अनेक पिढ्या त्यांच्या दोन मुलांपैकी एकाचे शब्द सतत गुंजत राहतील असं देवदूताने त्यांना स्वप्नात सांगितलं. स्वप्न संपल्यावर वडील खडबडून जागे झाले. त्यांच्या मनात कृतार्थता दाटली होती. अश्रू धोपवून धारण त्यांना शक्य नव्हतं. एखाद्या पित्याला गर्व वाटावा अशी ही माहिती देवदूताने त्यांच्या पुढे उघड केली होती. त्यानंतर काही दिवसांनी वडिलांचं अपघाती निधन झालं. त्यांच्या रथाखाली आलेल्या एका मुलाचा प्राण वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांचा मृत्यू झाला. अतिशय सत्शील असल्यामुळे मृत्यूपश्चात ते थेट स्वर्गात गेले. स्वप्नातला देवदूत त्यांच्या समोर आला. तू नेहमी चांगल्या प्रकारे आयुष्य व्यतीत केलंस, जीवनभर प्रेमाने वागलास, तुझा मृत्यूही सन्माननीय होतं. सांग तुझी काय इच्छा आहे, मी ते पूर्ण करेन. जीवनाने मला भरभरून आनंद दिला. तो माणूस बोलू लागला. तू जेव्हा माझ्या स्वप्नात आलास तेव्हा मला आजवर केलेल्या श्रमांचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. माझ्या मुलाच्या कविता कित्येक पिढ्या सगळ्यांच्या तोंडी असतील. स्वतःसाठी मला काहीही नको, कारण मुलांनी कमावलेलं यश पाहून कोणत्याही बापाची तृप्ती होते. फक्त एकच मागणं आहे, शक्य झालं तर माझ्या मुलाचे शब्द भविष्यात पाहायला मला आवडेल. देवदूताने त्याच्या खांद्याला स्पर्श केला. त्याबरोबर ते दोघं भविष्यात जाऊन पोहोचले. तिथे जमलेले हजारो लोक विचित्र भाषेत बोलत होते. माणसांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरारले. माझ्या मुलाच्या कविता अमर आहेत हे माहिती होतं मला. देवदूताला हे सांगताना त्याला अश्रू आवरेनात. माझ्या कोणत्या मुलाच्या कविता हे लोक पुन्हा पुन्हा म्हणत आहेत हे मला सांगू शकाल का? हे ऐकताच त्याच्या जवळ देवदूताने याला अलगद बाजूच्या बाकावर बसवलं. देवदूत बोलू लागला. कवी असलेल्या तुझ्या मुलाच्या कविता रोममध्ये खूप लोकप्रिय होत्या. लोकांना त्या फार आवडायच्या. त्या टिबेरियस राजाची राजवट संपल्यावर मुलाच्या कविताही विस्मरणात गेल्या. तुझा पहिला मुलगा जो सैन्यात होता त्याचे हे शब्द आहेत. त्या माणसाने अवाक होऊन देवदूताकडे पाहिलं. तुझा तो मुलगा फार दूरवरच्या ठिकाणी गेला होता. पुढे तो मोठा अधिकारी झाला. तो अतिशय न्यायी होता. एकदा त्याच्या या नोकराची प्रकृती अचानक गंभीर झाली. लोकांचा आजारपण बरं करणाऱ्या राबाईबद्दल तुझा मुलगा ऐकून होता. तडक घोड्यावर स्वार होतच पुढे कैक दिवस त्याला शोधण्यात घालवले. ज्याचा मागोवा आपण घेत होतो तो ईश्वराचा पुत्र आहे त्याला समजलं. ईश्वरपुत्राने बरे केलेले काही लोक त्याला वाटेत भेटले. त्याची शिकवण त्या लोकांनी तुझ्या मुलापर्यंत पोहोचवली. ती ऐकवल्यावर तुझ्या रोमन पुत्राने त्याचा धर्म स्वीकारला. त्यानंतर अल्पावधीत तो त्या ईश्वरपुत्रापर्यंत पोहोचला. आपला एक नोकर अतिशय आजारी आहे असं त्याने सांगताच त्याच्याबरोबर त्याच्या घरी जाण्यासाठी राबाई लगेच तयार झाला. तुझा मुलगा अतिशय श्रद्धाळू होता. राबाईच्या डोळ्यात पाहताच त्याला मनोमन खात्री पटली की तो ईश्वर पुत्राच्या सानिध्यात आहे. तुझा मुलगा त्याला काय म्हणाला ते ऐक. देवदूत पुढे म्हणाला. त्याच्या तोंडून त्या एक क्षणी राबाईसाठी निघाले शब्द अजरामर आहेत. कोणते होते ते शब्द ऐक. हे ईश्वरा, माझ्या कुटीपर्यंत तुम्ही यावी ही माझी पात्रता नाही. तुम्ही इथेच एखादा शब्द उच्चारा, तेवढ्याने माझ्या नोकराला बरं वाटेल. कथा सांगून झाल्यावर किमयागार म्हणाला, आपल्यापैकी प्रत्येकजण या पृथ्वीवर काही ना काही भूमिका निभवतो. आपल्या मते मी कितीही नगण्य असली तरीही जगाच्या इतिहासातील तिचं स्थान मध्यवर्ती असतं. पण गंमत म्हणजे सामान्यतः कोणालाच याचं ज्ञान नसतं. तरुण हसला. जीवनाबद्दलचे प्रश्न एखाद्या मेंढपाळाला महत्त्वाचे वाटतील असा विचार त्याने आजवर कधीच केलेला नव्हता. आता आपण निरोप घेऊया असं किमयागाराने सुचवलं. येतो मी. तरुणाने निरोप घेतला. पुढचे कित्येक तास तरुण वाळवंटातून दौडत राहिला. त्याचं लक्ष फक्त आता हृदयाकडून होणाऱ्या संवादाकडे होतं.
किमयागाराने त्याला सांगितलं होतं, जिथे तुझा खजिना असेल तिथेच तुझं हृदय असेल. पण तरुणाचं हृदय त्याला वेगळ्या गोष्टी सांगत होतं आणि 2 वेगळ्या गोष्टी, रात्री पडलेल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी आपल्या मेंढ्यांचा कळंबाचा त्याग करणाऱ्या एका मेंढपाळाची गोष्ट हृदयाने मोठ्या अभिमानाने सांगितली. ते नियतीपर्यंत बोललं. दूरचा अनोखा भूभाग किंवा सुंदर स्त्रियांच्या शोधात भटकणाऱ्या एका अनेक माणसांच्या गोष्टी त्याने ऐकवल्या. रूढी परंपरांना छेद देणाऱ्या त्या माणसांना तत्कालीन समाजाचा जो सामना करावा लागला होता तोही हृदयाचे वर्णन केला. अनेक प्रवास, शोध, पुस्तकं आणि बदल यांबद्दल हृदय भरभरून बोललं. तरुण, आता पुढची वालुका टेकडी चढणार तितक्यात हृदय काजबुजलं. ज्या ठिकाणी तुझ्या डोळ्यात अश्रू येतील तिथे सावध राहा. मीही तिथेच असेन, तुझा खजिनाही तिथेच असेल. तरुण सावकाश टेकडी चढला. आभाळात चांदण्या चमचमत होत्या. पुन्हा एकदा पौर्णिमेचा चंद्र झळकत होता. ओयासिस सोडून त्याला आज महिना झाला होता. चंद्रप्रकाशामुळे रेतीवर पडलेल्या सावल्यांमुळे समुद्राचा भास होत होता. वाळवंटात घोडा खिंकळल्यावर तरुणाला किमयागार भेटला होता. ती आठवण त्याच्या मनात ताजी झाली. वाळवंटाची शांतता चंद्रप्रकाशात न्हाऊन निघाली होती. खजिन्याच्या शोधार्थ निघालेल्या एका माणसाचा प्रवास त्या किरणांनी ओथंबला होता. टेकडीच्या माथ्यावर पोहोचताच तो अचंबित झाला. चंद्रप्रकाशाने आणि वाळवंटाच्या तेजामुळे उठून दिसणारा अभूतपूर्व पिरामिड त्याच्या समोर गंभीरपणे उभा होता. गुडघ्यांवर कोसळत तरुण रडू लागला. त्याने ईश्वराचे आभार मानले. ईश्वरामुळेच त्याने नियतीवर विश्वास ठेवला होता. तो राजाला, दुकानदाराला, इंग्लिश गृहस्थाला आणि सरतेशेवटी किमयागाराला भेटला. हे कमी म्हणून की काय, त्याला वाळवंटातली स्त्री भेटली होती. त्या जीवाभावाची सखी भेटली होती. तिने त्याला सांगितलं होतं की प्रेम कधीच कोणाला नियतीपासून दूर ठेवत नसतं. या क्षणी ओयासिसमध्ये परत जाऊन फातिमाबरोबर सुखाचं आयुष्य तो घालवू शकत होता. साधासुद्धा मेंढपाळ म्हणून जगू शकत होता. किमयागाराला जगतभाषा समजत असली तरी, शिशाचं रूपांतर सोन्यात करता येत असलं तरी तोही वाळवंटात समाधानी राहत होताच ना. त्यासाठी आत्मसात केलेलं ज्ञान, शास्त्र किंवा कला कोणाला दाखवण्याची गरज त्याला भासत नव्हती. तरुणाने स्वतःला सांगितलं, स्वतःच्या नियतीच्या दिशेने वाटचाल करत असताना जे जाणून घेणं आवश्यक होतं ते सर्व मी शिकलो आहे. आजवर स्वप्नात जे काही पाहिलं होतं त्या साऱ्याची अनुभूती मी घेतली आहे. या क्षणी तो खजिना शोधायच्या अगदी जवळ येऊन पोहोचला होता. जोवर उद्दिष्ट गाठलं जात नाही तोवर घेतलेलं काम पूर्णत्वास केलं असं म्हणता येत नाही, असं त्याने स्वतःला खडसावलं. आजूबाजूला नजर टाकताच त्याला दिसलं की रेतीवर जिथे त्याचे अश्रू ओघळलेले होते तिथेच हा पवित्र बीटल कीड आला होता. वाळवंटात काढलेल्या कालावधीमध्ये तो शिकला होता की ही बीटल ईश्वराचं सुचिन्ह असतं. आणखीन एक संकेत तरुणाने तिथेच खणायला सुरुवात केली. काच समान व्यापाराचे शब्द त्याला आठवले. तो म्हणाला होता, घराच्या मागच्या अंगणातही पिरॅमिड उभारता येतो. पण या इथे प्रत्यक्ष पिरॅमिडच्या सानिध्यात आल्यावर तरुणाला नेमकं समजलं की आयुष्यभर एकावर एक दगड रचत राहिला तरी तो कधीच पिरॅमिड बांधू शकणार नाही. आणि त्या जागी तो रात्रभर खणत राहिला. त्याला काही सापडलं नाही. शतकानुशतका उभ्या असलेल्या पिरॅमिडचं ओझं त्याला जाणवू लागलं तरीही तो थांबला नाही. त्याने खणलेल्या जागी वाऱ्यामुळे रेती येऊन पडत होती तरीही तो परत खणत राहिला. त्याचे हात सोलवटले, जीव दमला, पण हृदयाचं सांगणं त्याने मनात ठेवलं. अश्रू ओघळतील तिथे खण, असं हृदयाने सांगितलं होतं. खणताना हाताला लागलेले दगड तो ओढून बाहेर काढत होता. तितक्यात त्याला कुणाची तरी चाहूल लागली. अचानक अनेकांनी त्याला गराडा घातला. चंद्रप्रकाशाला पाठमोरे असल्यामुळे तरुणाला त्याचे चेहरे किंवा डोळे दिसू शकले नाहीत. त्याच्यातल्या एकाने त्याला दरडावून विचारलं, काय करतो आहेस रे? भीतीने थरकाप उडाल्यामुळे तरुण बोलू शकला नाही. त्या जागी त्याचा खजिना होता. काय घडू शकेल या कल्पनेने तो घाबरला होता. टोळी युद्धात निसटलेले, निर्वासित आहोत आम्ही. आम्हाला पैशाची गरज आहे. दुसरा माणूस पुढे येत म्हणाला, तिथे तू काय लपवलं आहेस? तरुणाने कसंबसं उत्तर दिलं, मी काहीच लपवलं नाही. तोवर टोळीमधल्या एकाने त्याच्या हाताला ओढत पुन्हा त्याच्या मगाच्या जागी उभं केलं. तिसऱ्याने त्याच्या पोतडीची झडती घेतली. त्यातून सोन्याचा चतकोर भाग निघाला. अरे पहा, इथं तर सोनं आहे. तरुणाला पकडलेल्या अरबाच्या चेहऱ्याच्या चंद्राचा प्रकाश पडला. त्याच्या नजरेत तरुणाला स्वतःचा मृत्यू दिसला. या नक्की बरंचसं सोनं इथे गाडलं असणार. सर्वांनी मिळून त्या खणायला सुरुवात केली. लावलं. तो खणत राहिला. सूर्योदय झाला. टोळीने त्याला मारहाण करायला सुरुवात केली. त्याच्या कपड्यांची लक्तरं लोंबू लागली. अंगावरून रक्ताचे ओघळ वाहू लागले. मृत्यू आता अगदी जवळपास येऊन ठेपला होता.
मरताना पैशाचा काय उपयोग, दरवेळेस पैसा आपल्याला वाचवत नाही. किमयागाराचं वाक्य त्याला आठवलं. तो किंचाळून म्हणाला, मी खजिना शोधतो आहे. त्याच्या सुचलेल्या चेहऱ्यावरच्या रक्ताच्या धारा वाहत होत्या. तरीही इजिप्तमधल्या पिरॅमिडजवळ दडलेल्या खजिन्यांचं स्वप्न आपल्याला दोनदा कसं दिसलं होतं हे त्याने आपल्या हल्लेखोरांना सांगितलं. त्या टोळीचा जो प्रमुख वाटत होता पुढे येत सर्वांना तो म्हणायला, सोडा त्याला, काही नाही त्याच्याकडे, हे सोनंही त्याने चोरून आणलेलं असणार. तरुण रेतीत कोसळला. तो आता अर्धवट बेशुद्ध अवस्थेत होता आणि त्याला गदागदा हलवत प्रमुख म्हणाला, आम्ही आता निघालो. 4 पावलं पुढे गेल्यावर प्रमुख पुन्हा मागे फिरला. तरुणाजवळ येत तो म्हणाला, तू मरणार नाहीस, तू नक्कीच जगशील. आपण असा मूर्खपणा करू नये, हेही तू शिकशील. 2 वर्षापूर्वी याच जागी मलाही पुन्हा पुन्हा स्वप्न पडलं होतं. स्पेन देशात जाऊन तिथल्या शेतांमध्ये असलेलं पडझडीला आलेलं चर्च मला शोधायचं होतं. मेंढपाळ आपल्या मेंढ्यांबरोबर तिथे रात्री निजत तिथल्या पवित्र सॉक्रिस्टीमधून उगवलेल्या सिक्यामोर वृक्षाच्या मुळापाशी खणल्यावर मला दडवलेला खजिना सापडणार होता. पुन्हा पुन्हा पडणाऱ्या स्वप्नांमुळे एवढं भलं मोठं वाळवंट तुडवून जायला मी मूर्ख होतो का? एवढं बोलून तो प्रमुख त्याच्या टोळीबरोबर निघून गेला. तरुण थरथरत उभा राहिला. त्याने पुन्हा पिरॅमिडकडे पाहिलं. पिरॅमिड त्याच्याकडे पाहून जणू हसत होता. तरुणही हसला. त्याचं हृदय आनंदाने वेडावलं होतं. त्याचा खजिना नेमका कुठे आहे हे त्याला आता अचूक समजलं होतं. समारोप. द अल्केमिस्ट मराठी ऑडिओबुक आणि पेज नंबर 120पर्यंत आपलं रीड करून झालेलं आहे. नियर अबाउट 135 पेजेस आहेत. ओन्ली 15 पेजेस लेफ्ट. रात्र होता होता तो तरुण त्या लहानशा निर्जन चर्चपाशी पोचला. सिकॅमोर वृक्ष अजूनही सॅक्रिस्टीच्या जागी तसाच उभा होता. चर्चच्या अर्धवट उद्ध्वस्त झालेल्या छतातून आताही सारे स्पष्ट दिसत होते. आपल्या मेंढ्यांच्या कळपाबरोबर तो तरुण जेव्हा तिथं होता ती रात्र त्याला आठवली होती. किती शांत रात्र होती. मात्र ते स्वप्न. पुन्हा एकवार तो या जागेकडे परतला होता. त्याच्या मेंढ्यांचा कळप आज सोबत नव्हता. त्याऐवजी त्याच्या हातात पावळं होतं. कितीतरी वेळ तो आकाशातले तारे निहाळत बसला होता. पण हळूच आपल्या कातडी पिशवीतून बाटली काढत त्याने वाईनचा घोट घेतला. त्या रात्री वाळवंटातून बसून तारे निहाळत किमयागारासमवेत प्यायल्याची वाईनची आठवण त्याला झाली. आजवर वेगवेगळ्या मार्गावरून केलेल्या प्रवासाची आठवण त्याला झाली. हा खजिना त्याला दाखवण्याचं किती विचित्र पद्धत ईश्वराने त्याच्यासाठी योजली होती. त्याला विस्मय वाटला. वारंवार पडणाऱ्या स्वप्नांचं महत्त्व त्याच्या लक्षात आलं नसतं तर ती जिप्सी स्त्री, तो राजा किंवा तो चोर फार मोठी यादी होईल. परंतु माझा मार्ग संकेतांनी अधोरेखित केला होता. मी चुकण्याची जराही शक्यता नव्हती, तो स्वतःला म्हणाला. विचाराच्या नादात त्याला गाढ झोप आली. जाग आली तेव्हा लख्ख उजाडलं होतं. सिकॅमोर वृक्षाच्या बुंद्याची खाणायला त्याने सुरुवात केली. अरे म्हाताऱ्या चेटण्या! आभाळाकडे बघत तो तरुण जोरात ओरडला. तुला सारं काही पहिल्यापासून ठाऊक होतं. मी या चर्चमध्ये परत यावं म्हणून तू मठात माझ्यासाठी थोडं सोनंसुद्धा ठेवलं होतंस. चिंता झालेल्या अंगावरच्या कपड्यांनीशी मी मठात परत गेलो तेव्हा तो भिक्खू मला हसला. माझी अशी अवहेलना होण्यापासून तू मला वाचवू शकला असतास ना? तितक्यात त्याला वाऱ्यातून आवाज आला. नाही, मी जर आधी सांगितलं असतं तर तू पिरॅमिड पाहायला गेला असतास का? खरं सांग, किती सुंदर होते ते? हे ऐकताच तरुणाला हसू आलं. त्याने जोमाने खणायला सुरुवात केली. किमान अर्धा तास खणल्यानंतर त्या फावड्याला काहीतरी टणक वस्तू जाणवली. पुन्हा तासभर सातत्याने खणल्यावर एक बंद पिटारा त्याच्या नजरेस पडला आणि त्या पिटाऱ्यात खरोखरच खजिना होता. स्पेनची सोन्याची नाणी, मूल्यवान रत्न, लाल पांढऱ्या पिसांनी मढवलेले सोन्याचे मुखवटे आणि रत्नजडित दगडी मूर्ती. खरोखरच घबाड सापडलं होतं त्याला. कोणी एकेकाळी त्या देशात झालेल्या रणधुमाळीनंतर कुणीतरी लपवून ठेवलेला खजिना होता तो. मूळ पुरुषाने आपल्या वारसदारांना खजिन्यांबद्दल काही सांगितलं नसणार. त्या तरुणाने आपल्या धोपटीतून उरीम आणि थुम्मीम हे 2 खडे काढले. ताब्यात आल्यापासून त्याने एकदाच बाजारपेठेत उपयोगात आणले होते. त्यांचं जीवन आणि मार्ग या दोन्ही त्याला आवश्यक ते संकेत सातत्याने मिळत राहिले होते. मोठ्या काळजीपूर्वक त्याने उरीम आणि थुम्मीम पिटाऱ्या इतर खजिन्यांसमवेत जपून ठेवले. म्हाताऱ्या राजाची आठवण ह्या खड्ड्यांमुळे त्याला येणार होती. आपण राजाला पुन्हा कधीही भेटणार नाही हे तरुणाला कळून चुकलं होतं. नियतीचा वेध घेण्याचं धाडस जे दाखवतात त्याच्या जीवनाकडून भरभरून दान मिळतं असं तरुणाच्या मनात आलं.
त्याला आठवलं की खजिन्याचा 10वा भाग जिप्सी स्त्रीला देण्याचं वचन त्याने दिलं होतं. ते पूर्ण करण्यासाठी त्याला तारिफा येथे जावं लागणार होतं. ते जिप्सी फार चतुर असतात. त्याच्या मनात आलं, कदाचित सततच्या भटकंतीमुळे असे चलाख होत असावेत. पुन्हा वारं वाहू लागलं. आफ्रिकेकडून येणारं लिव्हेंटर वारं होतं आणि त्या वाऱ्यासोबतनं वाळवंटाचा गंध आला आणि ना मूर टोळीच्या आक्रमणाची भीती. त्या तरुणाला जाणवला तो सुगंध. त्याला तो परिचित होता. त्या संवेद त्याला चुंबनाचा स्पर्श जाणवला. अतिशय दूर अंतरावरून सावकाश पुढे येत ते चुंबन त्याच्या ओठांवर विसावलं. त्या तरुणाला हसू आलं. आज तिने पहिल्यांदाच चुंबन पाठवलं होतं.